नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज आपण इथं कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये एक वाटी वाटाणा असा ओतून घेतलेला आहे बरं का. वल्ले वाटाणे बाजारात भरपूर स्वस्त आहे मैत्रिणो, आणि वाटाण्यापासून आपण काहीतरी वेगळी रेसिपी करूया. एक वाटी वाटाणा, त्याच्यानंतर एक टॅमॅटो चिरूनसुद्धा मी त्याच्यात टाकले पहा. त्याच्यानंतर ह्या 3 मिरच्या होत्या, ह्यासुद्धा मधोमध कट करून ह्यासुद्धा आपल्याला टाकून घ्यायच्या कुकरमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहेत पहा. कोथिंबीर टाकल्यावर अजूनही आपल्याला काही वस्तू टाकायच्यात मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा. थोडीशी हळद टाकून द्यायची पहा. थोडीशी हळद टाकायची मैत्रिणींनो. व्हिडिओ खूप छान आहे आणि खरंच कधी ना तुम्ही केला नसन असा. वाटाण्यापासून आपण भरपूर साऱ्या रेसिपी बनवतो, मग ही सुद्धा आजची रेसिपी पहा. याच्यात आता मी मटण मसाला थोडासा टाकला आहे चवीसाठी. त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडरसुद्धा टाकलेली आहे पहा मैत्रिणींनो. आणि ही रेसिपी अगदीच 5 मिनटाच्या आत तयार होते बरं का मैत्रिणींनो. चवीपुरते इथं मीठही घालून घेतलं आहे पहा बरं. आपल्याला जेवढ्या वस्तू लागतात आपण तेवढ्या टाकलेल्या आहेत, पाहू शकता मैत्रिणी. आणि रेसिपी एवढी छान होती ना, खूपच छान. तुम्ही कधी वाटाण्याची डाळ केली का हो? आपल्याला आज वाटाण्यापासून मस्त अशी डाळ करायची बरं का. इथं तेलही टाकलं आहे, पाहू शकता. मी आता कुकरमध्ये 1 पळी तेल टाकलं आहे, पूर्ण आता मिक्स करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिरच्या आपलं टमॅटो वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे. चला, इथं आपल्याला किती डाळ करायची वाटण्याची तेवढंच पाणी टाकायचं, काही जास्त टाकायचं नाही आहे. हे बघा, इथं मी 1 तांब्याचं माप टाकलं आहे तेवढंच. आणि आता चला, मस्त अशा 3 शिट्ट्या 4 शिट्ट्या करून घेऊया आपण याची. आणि पुन्हा पाहूया बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्या. हे बघा, मस्त अशा 4 शिट्ट्या होऊन आपली मस्त अशी हे झालेलं आहे तयार. पूर्णागत शिजलेत. आता आपल्याला त्याला मस्त असं मॅच करून घ्यायचं आहे बरं. आपल्याला त्याची अक्षरशः डाळ पाडून घ्यायची आहे बरं का मैत्रिणींनो. तसं म्हणलं तर आपली डाळ अगदीच तयार झालेली आहे. खूपच छान आणि खूप हेल्दी, पौष्टिक अशी. हे बघा, आता मी पूर्ण ती डाळ अशी दाबून घेणार आहे बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. हे बघा, पूर्ण डाळ दाबून घेतलेली. वाटाण्याची पूर्ण डाळ पडलेली आहे. मग हे वाटाण्याचं म्हणतात ना, डाळीचं वरण. पहा मैत्रिणींनो, आज अशा पद्धतीने मी बनवले आणि खूपच अप्रतिम चव लागते त्याला. चला, आता मस्त असा तडका देऊया आपण. तडका पॅनमध्ये हे बघा, मी तेल अगदीच कडकडीत घेतलेलं आहे. जिरी मोहरी दोन्ही टाकलेले आहे, कारण की मिक्स येते त्याच्यामुळं. इथं छान असा मस्त असा लसूण ठेचूनही टाकलेला आहे पहा. अगदी तेल आहे आपलं कडक तापलेलं आहे. कढीपत्त्याची पानं टाकल्यात भरपूर. पुन्हा त्याच्यावर टाकली कोथिंबीर भरपूर पहा. अगदी मस्त मैत्रिणींनो असा तडका बसणार आहे. मग आता पहा तुम्ही, त्याचा रंग काय सुंदर लागतो पहा. हे दिसतोय. आता संपूर्ण ओतून घेतलेलं आहे मी. पुन्हा पॅन बुडून हलवून घेते मिक्स करून. वाटाण्याची ही म्हणतात ना डाळ एवढी छान होती वाटाण्याची डाळ. खूप खायला अप्रतिम चव लागते त्याची पहा मैत्रिणींनो. अगदीच रंग बी खूप छान आलेला आहे. मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. पाहू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला ताट भरून दाखवते बघा. मस्त असा भात घेतला इंद्रायणी, आणि आपण आता ती वाटाण्याची डाळ त्या भातावर खायची बरं का. खरंच मैत्रिणींनो, एकदा ही रेसिपी करून बघा. खूप छान होती ही. वाटाण्याची डाळ आणि भात खूप छान लागतो, चवीला खूप अप्रतिम लागतो. नक्की या पद्धतीने करून पहा आणि खाऊन पहा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर चला मग मैत्रिणींनो, बाय.